नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुरेश वराडे साकार एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आलोय एक गव्हर्नमेंट स्कीम घेऊन, जे की महाराष्ट्र शासन आहे। महाराष्ट्र शासनामार्फत जे की समजा स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी आहे, यामध्ये बँकिंग असेल, एसएससी असेल, रेल्वे असेल, इन्शुरन्स असेल, ह्या सर्व एक्झामची तयारी करणारे जे विद्यार्थी आहे यांच्यासाठी महाराष्ट्र शासन वेगवेगळ्या समाजासाठी स्कॉलरशिप जे आहे ते प्रोव्हाइड करतं। मग यामध्ये आता काल परवा नोटिफिकेशन आलं 1RTचं। ओके, मग या 1RT जी काही आहे संस्था, ही संस्था कोणत्या समाजासाठी स्कॉलरशिप प्रोव्हाइड करते याच्याबद्दल आपण डिटेल बघणार आहोत। परंतु त्याच्या अगोदर मी वेगवेगळ्या समाजासाठी कोणकोणत्या जे काही समजा संस्था आहे त्या स्कॉलरशिप प्रोव्हाइड करतात त्याच्याबद्दल थोडीफार तुम्हाला इन्फॉर्मेशन देणारे विद्यार्थी मित्रांनो, जे की समजा तयारीच्या फेसमध्ये विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे की आपण प्रिपरेशन करत असताना आपल्या घरच्यावर दबाव येऊ नये, पैशाचा खर्चाचा जो काही समजा प्रेशर असतं तो येऊ नये, यासाठी या योजना ज्या आहेत ते महाराष्ट्र शासन काय करत असतं, राबवत असतं। मग आपण सर्वात पहिले बार्टी जे की समजा बाबासाहेब आंबेडकर रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे, हे SC विद्यार्थ्यांसाठी काय करतं, स्कॉलरशिप योजना प्रोव्हाइड करत असतं। नंतर जे की समजा TRTI आहे, जे की समजा ST कॅटेगरीतले विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी। नंतर महाज्योती जे आहे OBC कॅटेगरीतले विद्यार्थ्यांसाठी। नंतर सारथी जे आहे समजा मराठा आणि कुणबी विद्यार्थ्यांसाठी। नंतर RT जे आहे समजा मातंग विद्यार्थ्यांसाठी। नंतर मार्टी जे आहे मौलाना आझाद जे की समजा मौलाना आझाद जी संस्था आहे ही मॉमेडियन विद्यार्थ्यांसाठी। नंतर अमृत जी काही समजा संस्था आहे ही जे काही समजा ब्राह्मण जैन ज्यांना कोणतंच रिझर्वेशन नाही याच्यासाठी काय करते, स्कॉलरशिप योजना जे आहे ते प्रोव्हाइड करते। आणि नवीन जी स्थापना झाली 1RTची वसंतराव नाईक ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, जे जे काही आहे हे कोणत्या कम्युनिटीसाठी, तर स्पेशली बंजारा जे समाज आहे यामध्ये राजपूत भामटा असेल, नंतर जे की समजा VJNT कम्युनिटीमध्ये जे काही समजा सोसायटी येतात, समाज येतो, त्या याच्यासाठी काय करते, स्कॉलरशिप प्रोव्हाइड करते। मग आता ही जी काही स्कॉलरशिप योजना आहे या योजनेसाठी कोणकोणतं कागदपत्र लागतात, नंतर एज्युकेशन काय लागतं, नंतर या योजनेचा फायदा अगोदर घेतलेला असेल तर डबल घेऊ शकतो का, या सगळ्या गोष्टी मी या व्हिडिओमध्ये 1 बाय 1 तुम्हाला सांगणार आहे। त्याकरता व्हिडिओ जो आहे तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे। बघितल्यानंतर तुम्हाला लाईक करायचं आहे आणि जे काही समजा VJNT मधील विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत या स्कॉलरशिप योजनेचा तुम्हाला या माहिती पोहोचवायची विद्यार्थी मित्रांनो। अगोदर एक नोटिफिकेशन हे सर्क्युलेट होतंय सध्या मार्केटमध्ये, अनेक टेलिग्राम चॅनलवर किंवा यूट्यूब चॅनलवर सुद्धा त्याच्यावर व्हिडिओ बनवले गेलेले विद्यार्थी मित्रांनो। परंतु ते जे काही समजा सर्क्युलेट झालेलं जे काही PDF आहेत ती या ठिकाणी बऱ्यापैकी इन्फॉर्मेशन चुकीची दिलेली आहे। मग ॲक्च्युअल इन्फॉर्मेशन जी आहे आम्ही 1RTच्या वेबसाईटवरून बघितली आणि ते इन्फॉर्मेशन तुमच्या समोर मी या ठिकाणी एक्सप्लेन करतोय। अगोदरच्या PDF मध्ये सांगितलं की 10,000 स्टायपेंड असणारे, पण 10,000 नसणारे, 6,000 रुपये असणारे। नंतर एकंदरीत 12,000 सांगितले तर 12,000 नाहीये, ते 10,000 असणारे। ओके, आणि एज लिमिटचा क्रायटेरिया सुद्धा त्या PDF मध्ये चुकीचा सांगितलेला आहे, 20 ते 28, परंतु ॲक्च्युअल एज लिमिट जे आहे ते 20 ते 33 आहे विद्यार्थी मित्रांनो। पूर्ण डिटेल मी या ठिकाणी सांगतो की या ठिकाणी कागदपत्र कोणती लागणार आहे तुम्हाला, आधार कार्ड, जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिनल, नंतर रहिवासी दाखला, शैक्षणिक गुणपत्रिका, पासपोर्ट साईज, बँक पासबुक, मोबाईल नंबर, ईमेल ID, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी लागणार आहे। मग प्रशिक्षण कालावधी किती असणार आहे, तर साधारण 6 महिन्याचा असणार आहे। नंतर विद्यावेतन किती भेटणार आहे, काय भेटणार आहे, हे सगळं 1 बाय 1 मी तुम्हाला या ठिकाणी क्लिअर करणार आहे। त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि बघितल्यानंतर लाईक करा हक्काचा विद्यार्थी मित्रांनो। तर चला आपण PDF कडे वळूया की जी PDF आलेली आहे त्या PDF मध्ये काय सांगितलेलं आहे नेमकं। अनेक लोकांनी चुकीची PDF जी आहे ते विद्यार्थ्यांसमोर जे आहे मांडलेली आहे, परंतु ॲक्च्युअल इन्फॉर्मेशन काय आहे PDF मध्ये ती आपण या ठिकाणी बघूया विद्यार्थी मित्रांनो। बघा 1RT या ठिकाणी पहिल्या PDF वर लोगच नाही 1RT या पुण्यश्लोक या अहिल्याबाई होळकरचा। अगोदरची PDF ती सर्क्युलेट झालेली आहे मार्केटमध्ये, परंतु 8/6/2026 ला जे नोटिफिकेशन आलेलं आहे यामध्ये IBPS PO बँकिंग LIC AO परीक्षा पूर्व परीक्षा ऑफलाईन प्रशिक्षण 2026-27 करता योजनेचा तपशील। ओके, 1RT म्हणजे काय, वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था महाराष्ट्र राज्याने स्थापन केलेली ही संस्था आहे। मग ही कोणकोणत्या कम्युनिटीसाठी आहे ते सुद्धा मी सांगतो। याच्या मार्फत काय केलं जाणार आहे, महाराष्ट्र राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती या प्रवर्गातील जे नॉन क्रिमिनलचे विद्यार्थी आहे यांच्यासाठी IBPS PO बँकिंग LIC AO या परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी ऑफलाईन अनिवासी पद्धतीने प्रशिक्षण दिले जाणार आहे। त्यासाठी काय केलं, प्रशिक्षणाचा कालावधी साधारणतः 6 महिने असणार आहे। या ठिकाणी
विद्यावेतन 6,000 रुपये प्रति महिना जर 75% तुमची उपस्थिती असेल तर. नंतर जो काही समजा एकदाच फंड दिला जातो विद्यार्थ्यांच्या अकाउंटवर तो असणारे 10,000 म्हणजे 6 6 36 आणि 10,000 रुपये एकदाच म्हणजे जवळपास 46,000चा फायदा होणार आहे जे की समजा बँकिंगची तयारी करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी. मग सर हे सगळ्यांना भेटणार आहे का? नाही. यासाठी एक तुम्हाला परीक्षा द्यावी लागेल जसं की बँकेची प्री एक्झाम असते ती प्री एक्झाम तुम्हाला द्यावी लागेल. मग मेरिटनुसार तुमचा त्या ठिकाणी नंबर लागेल. जर मेरिटमध्ये आला तरच तुम्हाला या स्कॉलरशिपचा फायदा घेता येईल अन्यथा या स्कीमचा फायदा घेता येणार नाही. यासाठी तुम्हाला अगोदर परीक्षेची तयारी करावी लागेल. जी काही समजा चाळणी परीक्षा आहे त्या चाळणी परीक्षेमध्ये तुम्हाला पास व्हावं लागेल आणि नंतरच तुम्हाला या स्कीमचा फायदा घेता येईल. मग या योजनेच्या लाभासाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, पात्रता काय आहे? पहिलं आहे महाराष्ट्राचा रहिवासी असणं गरजेचं आहे. काय? महाराष्ट्राचा रहिवासी असणं गरजेचं आहे. विद्यार्थी जो काही आहे समजा तो विद्यार्थी या ठिकाणी जो काही महाराष्ट्राचा विद्यार्थी आहे त्यालाच या ठिकाणी फायदा घेता येईल तसं दुसऱ्या विद्यार्थ्याला या ठिकाणी फायदा घेता येणार नाहीये. नंतर दुसरं नॉन क्रिमिनल गटातील विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्ग यामध्ये तो असला पाहिजे तरच या ठिकाणी फायदा घेता येईल तसं फायदा घेता येणार नाहीये. ओके. विद्यार्थी हा पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा. नंतर यापूर्वी 1RTच्या योजनेचा कोणत्याही स्वरूपात लाभ घेतलेला असेल ओके तर त्याला डबल लाभ घेता येणार नाही या योजनेचा. ओके. जर त्याने फायदा घेतला असेल तर त्याला या ठिकाणी लाभ घेता येत नाही हे लक्षात घ्या. नंतर प्रशिक्षणाकरिता लाभार्थी विद्यार्थीची अंतिम निवड ही जी आहे चाळणी परीक्षेद्वारे करण्यात येणार आहे. ओके. नंतर विद्यार्थ्यांची IBPS PO बँकिंग LIC EO पूर्व परीक्षेच्या धर्तीवर ओके म्हणजे ज्या पूर्व परीक्षा असतात याच्या धर्तीवर अभ्यासक्रमानुसार एक टेस्ट घेण्यात येईल. नंतर चाळणी परीक्षेत प्राप्त गुणांकानुसार मेरिटच्या आधारे आरक्षित जागाच्या प्रमाणात पात्र विद्यार्थ्यांची निवड यादी 1RTच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. नंतर चाळणी परीक्षेच्या वेळापत्रकाबाबत स्वतंत्रपणे 1RTच्या वेबसाईटवर माहिती उपलब्ध करून दिला जाईल. नंतर विद्यार्थ्यांचे वय किमान हे लक्षात घ्या अनेक लोकांनी 20 ते 28 हे वय सांगितलेलं आहे परंतु या ठिकाणी वय जे आहे विद्यार्थ्यांचं ते साधारणतः 20 ते 33 पाहिजे हे लक्षात घ्या. 20 ते 33 आणि जे की समजा दिव्यांग आहे किंवा PWD आहे यांच्यासाठी 43 वर्ष पाहिजे. क्लिअर आहे. तर ह्या वयातील विद्यार्थी जे आहे या स्कीमचा फायदा घेऊ शकतात. क्लिअर आहे. मग पुढे चला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पुढे काय सांगितलेलं आहे बघा. आता प्रशिक्षणाचं स्वरूप कसं असणार आहे. सदर प्रशिक्षणाचा कालावधी जो आहे साधारणतः 6 महिन्याचा असणार आहे. किती असणार आहे? 6 महिन्याचा. ओके. सदर प्रशिक्षणाचा कालावधी जो आहे तो असणार आहे 6 महिन्याचा. नंतर विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण देण्यात येईल. जसं बँक POचा सिलेबस असतो त्या पद्धतीने या ठिकाणी ट्रेनिंग दिल्या जाईल. नंतर प्रशिक्षण अनिवासी असेल राहण्याची व्यवस्था नसेल. प्रशिक्षण हे जे आहे ते पूर्ण ऑफलाईन असेल ऑनलाईन नसेल. ओके. तर या ठिकाणी प्रशिक्षणाचं स्वरूप जे आहे तुम्हाला या ठिकाणी क्लिअर केलेलं आहे. मग सामाजिक प्रवर्ग आरक्षण कसं दिलेलं आहे VJNT मार्फत. मग VJNT मध्ये कम्युनिटी कोणत्या जाती कोणत्या येतात ते पहिले आपल्याला माहिती पाहिजे. आता विमुक्त जाती जे आहे VJNT ओके VJ या आहे यांच्यासाठी 40% जागा राखीव असणार आहे. समजा 1000 जर वॅकन्सी आल्या IBPSच्या तर यापैकी 40% जागा जवळपास 400 जागा ज्या आहे या विजयसाठी असतील. बाकी पर्सेंटेज त्यांनी दिलेलं या ठिकाणी. मग सर विजयमध्ये कोण येतं? विजयमध्ये प्रामुख्याने बंजारा समाज जो आहे महाराष्ट्रामध्ये तो येतो आणि याच्या व्यतिरिक्त समजा राजपूत भामटा जो आहे तो सुद्धा या ठिकाणी विजयमध्ये येतो. आता प्रामुख्याने जातीची नावं मी घेतो पण त्यामध्ये अनेक जाती अजून सुद्धा. ओके. तुम्ही ते जे की PDF आहे ते बघू शकता जातीच्या याचं जे आहे ते. मला जेवढ्या जातीची नावं घेणं पॉसिबल नाहीये त्यामुळे मी प्रामुख्य जाती ज्या आहेत त्या या ठिकाणी डिस्कस करतो. मग भटक्या जमातीमध्ये कोण येतं? NTB मध्ये. आता इथे सुद्धा जाती भरपूर आहे. यांना सुद्धा 22.5 जे आहे 22.5 रिझर्वेशन आहे या ठिकाणी. एवढ्या जागा यांच्या असणार आहे. मग याच्यामध्ये कोण येतं सर? यामध्ये गोसावी येतात नंतर लोहार येतात बेलदार येतात अनेक जाती याच्यामध्ये सुद्धा. कशामध्ये? भटक्या जमातीमध्ये NTB मध्ये. मग सर भटक्या जमातीमध्ये NTC मध्ये कोण येतं? तर यामध्ये यांना सुद्धा 22.5 रिझर्वेशन आहे ज्या वॅकन्सी येणार आहे त्यामध्ये. तर यामध्ये प्रामुख्याने धनगर जी जात आहे ती येते आणि त्यांच्या ज्या काही समजा सबकास्ट असतील किंवा इतर जाती सुद्धा त्यामध्ये येतात.
नंतर भटक्या जमाती ड मध्ये कोण येतं एनटीडी महाराष्ट्रामध्ये, तर यामध्ये प्रामुख्याने वंजारी जी काही समाज आहे तो या ठिकाणी येतो भटक्या जमाती ड मध्ये एनटीडी मध्ये. तर अशा पद्धतीने ह्या वॅकन्सी असणारे रिझर्व केलेल्या असणारे. तर यानुसार वॅकन्सी ज्या आहेत त्या डिस्ट्रीब्यूट होतील आणि त्याच्यानुसार त्यांना काय भेटणार या ठिकाणी स्कॉलरशिप भेटणार आहे. मग पुन्हा सांगितलं त्यांनी साधारणतः महिलांसाठी 30% जागा ज्या आहेत ते राखीव असणार आहे. ओके, नंतर दिव्यांगाकरता 5% जागा आणि अनाथासाठी सुद्धा या ठिकाणी 1% जागा ज्या आहेत रिझर्व असणार आहे स्कॉलरशिप स्कीमसाठी. ओके, मग पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो. ओके, आता अर्ज करण्यासाठी काय काय लागतं साधारणतः या ठिकाणी त्यांनी जे जे कागदपत्र या ठिकाणी लागतात ते क्लिअर केलेलं आहे. आधार कार्ड कंपल्सरी आहे, आधार कार्ड. नंतर कास्ट सर्टिफिकेट सुद्धा या ठिकाणी कंपल्सरी आहे. नंतर नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र जे आहे हे सुद्धा तुम्हाला कागदपत्र लागतात. नंतर पदवीचे प्रमाणपत्र गुणपत्रिका हे गरजेचं आहे. नंतर पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट असेल तर त्याचं प्रमाणपत्र. नंतर अनाथ असल्याचा दाखला तुम्हाला या ठिकाणी गरजेचा आहे. मग अर्ज कुठे करायचा आहे तर अर्ज वनआरटीच्या वेबसाईटवर जायचं आहे, onrt.in या वेबसाईटवर. नोटीस बोर्डवर जायचं आहे, ऍप्लिकेशन आणि फॉर IBPS PO बँकिंग LIC AO ट्रेनिंग 2026-27 यावर जाऊन तुम्हाला ऑनलाईन करायचं आहे. अर्जासोबत तपशिलात नमूद सर्व कागदपत्रे तुम्हाला सेल्फ अटेस्टेड करायचे आणि ते अपलोड करायचे विद्यार्थी मित्रांनो. नंतर विद्यार्थ्याने अर्जामधील दिलेली सर्व माहिती ही पूर्ण भरायची आहे आणि त्या योजनेकरता नोंदणी अर्ज वैध मानले जाणार नाही. पूर्ण माहिती भरल्याशिवाय तुमचा अर्ज जो आहे तो ग्राह्य धरला जाणार नाहीये. क्लिअर आहे. तर हे आहे पूर्ण तपशील त्यांनी दिलेला आहे अर्ज करण्यासाठी. आता नियम व अटी शर्ती काय आहे, आता अर्ज करण्याचा अंतिम दिनांक काय या ठिकाणी दिलेला आहे. तर अर्ज करण्याच्या अटी व शर्ती या ठिकाणी अर्ज करण्याचा अंतिम दिनांक आहे 25/6/2026 या तारखेपर्यंत जे समजा या कम्युनिटी मधले विद्यार्थी आहे हे अप्लाय करू शकतात. ओके, नंतर पोस्टाने किंवा ईमेलद्वारे अर्जाचा विचार केला जाणार नाही. जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे, स्वीकारणे याबाबतचे सर्व अधिकार हे व्यवस्थापकीय संचालक यांना असणार आहे. नंतर कोणत्याही माध्यमातून व अंतिम निवड प्रक्रियेत तसेच प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यावर विद्यार्थ्याने सादर केलेली माहिती चुकीची, दोषपूर्ण किंवा दिशाभूल करणारी असल्यास अथवा विद्यार्थ्याने यापूर्वी वनआरटी मार्फत राबविण्यात येणाऱ्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतल्याचे आढळल्यास तसेच महाराष्ट्र राज्य शासनाच्या सारथी या संस्थेकडून योजनेचा लाभ घेतला असल्यास त्याची निवड रद्द करण्यात येईल. अगोदर जर तुम्ही एखाद्या स्कीमचा लाभ घेतलेला असेल महाज्योती मार्फत किंवा सारथी मार्फत तर तुम्हाला या स्कीमचा रिपीट जो आहे तुम्हाला बेनिफिट होणार नाही. पहिल्यांदाच तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला याचा फायदा घेता येईल, डबल फायदा घेता येणार नाही. अर्ज भरताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास तुम्हाला कार्यालयीन वेळेत जे आहे याच्यावर संपर्क साधायचा आहे. नंबर या ठिकाणी दिलेला आहे, नंतर ईमेल ID दिलेला आहे आणि वेबसाईट सुद्धा या ठिकाणी दिलेली. विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी अप्लाय ज्या ठिकाणी इलिजिबल आहे त्या सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी काय करायचंय, अप्लाय करायचंय विद्यार्थी मित्रांनो. ओके, व्यवस्थापकीय संचालक जे आहेत त्यांचं या ठिकाणी नाव दिलेलं आहे वसंतराव नाईक. ओके, टक्केवारी या ठिकाणी मी तुम्हाला क्लिअर केली की टक्केवारी किती लागते, विमुक्त जातीसाठी किती आहे, NTB साठी किती आहे, NTC साठी किती आहे, NTD साठी किती आहे. ओके, नंतर प्रशिक्षणाचं स्वरूप जे आहे ते सुद्धा इथे क्लिअर केलं. नंतर प्रशिक्षणाचा कालावधी 6 महिने असणारे, विद्यावेतन किती असणारे 6 महिने आणि अकस्मात निधी एकदा जो आहे 10,000 रुपये. अनेक लोकांनी जो आहे ती जी फेक PDF आहे ती डिस्कस केलेली युट्यूबला किंवा टेलिग्रामला, त्याच्यामुळं आम्ही जी काही माहिती देतो विद्यार्थ्यांना ती एक ऑथेंटिक इन्फॉर्मेशन देत असतो. त्याकरता आपलं चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करा, विद्यार्थ्यांपर्यंत आपलं चॅनलचा व्हिडिओ जो आहे तो शेअर करा. जी काही समजा फेक इन्फॉर्मेशन आहे त्या फेक इन्फॉर्मेशन पासून विद्यार्थ्यांना वाचवा. ओके, असं आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांपर्यंत काय करा, ही इन्फॉर्मेशन शेअर करा आणि जे की समजा नवीन तयारी करणारे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी आपण साधारणतः 16 जून पासून आफ्टरनूनची बॅच स्टार्ट करतोय. त्या टाइम जो आहे 11:30 ते 4 असणार आहे. त्यासाठी तुम्ही डेमो लेक्चरसाठी येऊ शकता आणि तुम्हाला आवडल्यास नक्की या ठिकाणी कंटिन्यू करू शकता विद्यार्थी मित्रांनो. मग तुम्ही म्हणाल की जे की समजा अदर विद्यार्थी त्यांच्यासाठी मी योजनेचा तपशील दिलेला आहे ऑलरेडी, कोणकोणत्या समाजासाठी कोणकोणती स्कॉलरशिप जी आहे ती लागते. बाकीचं जे की समजा इन्फॉर्मेशन येईल PDF येईल त्यावेळेस मी त्या योजनेचा तपशील आणखी सविस्तरपणे देईल. तोपर्यंत बाय, धन्यवाद.